नमस्कार भक्तांनो, सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर होळी 13 मार्च 2025 या दिवशी होळिका दहन होणार आहे। होळिका याची स्टोरी मी तुम्हाला याच्या आधीचे जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सांगितलं आहे की होळिका हे जे आहे ही हिरण्यकश्यपूची बहीण होती आणि जे प्रल्हाद आहे ते हिरण्यकश्यपूचा मुलगा होता, ज्याला तो सारखा त्रास देत राहायचा। कारण त्याचं असं म्हणणं की मीच देव आहे असं त्यांचं म्हणणं होतं हिरण्यकश्यपूचं। पण प्रल्हाद भक्त हे विष्णूचे होते, विष्णूचे भक्त होते प्रल्हाद, त्यामुळे त्यांना शिक्षा देण्यासाठी त्यांना खूप त्रास दिला आणि शेवटी हिरण्यकश्यपूने सांगितलं की होळिका जी त्यांची बहीण होती की तू अग्नीत घेऊन प्रल्हादला बस, कारण होळिकाला वरदान होतं की अग्नीमध्ये सुद्धा ती जळणार नाही। तर ती होळिका जे आहे ते प्रल्हादला घेऊन अग्नीमध्ये, आणि प्रल्हादला तर विष्णू भक्त होते ते सारखं विष्णूचंच नामस्मरण करत असते, तर भक्तीने त्यांना काहीच झालं नाही आणि नेमकं होळिका जी आहे ती अग्नीत पेटली गेली होती। होळिका म्हणजे या दिवशी जे होळी आपण दहन करत असतो, जे जाळत असतो आपण, म्हणजेच की जे दुष्कृती आहे, दुष्ट विचार आहे, दुष्ट व्यक्ती आहेत, आपल्या आयुष्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, जे प्रॉब्लेम आहे त्याची सगळ्यांची राख रांगोळी करणे, त्या सगळ्यांना पेटून टाकणे या दिवशी म्हणून आपण होळिका दहन करत असतो। म्हणजे आपल्या आयुष्यातले जे काही वाईट आहेत, वाईट मित्रमैत्रिणी आहे, वाईट नातेवाईक आहे, वाईट विचार आहे, आपल्या जे आजार आहे, रोग आहे, दरिद्रता आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत, होळीमध्ये पेटून टाकणार आहे। तर होळीचं महत्व खूप जास्त आहे आणि या दिवशी खूप सारे उपाय सुद्धा केले जात असतात, कारण होळिका दहन ही खूप पवित्र मानली जाते। कारण यामध्ये जसं अग्नी ही स्वतःमध्ये पवित्र आहे, कारण अग्नी ही सगळ्या वाईट गोष्टींना स्वतःमध्ये सामावून घेत असते, त्यांची राख रांगोळी करत असते, नष्ट करत असते त्यांना। त्यामुळे होळिका म्हणजे जे अग्नी पेटवलं जातं ती खूप पवित्र मानलं जातं, म्हणून या दिवशी आपण खूप सारे उपाय करतो। आता नेमकं होळी एवढी पवित्र आहे तर नेमकं आपल्याला आपल्या घरात काही वस्तू आणायच्या आहे, जेणेकरून या दिवशी सर्वात आधी आपण जाणून घेऊया की होळी जी आहे याची पूजा कसं करायचं आपण। जर तुम्ही राहत असता प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रत्येक ठिकाणी म्हणजे ठिकठिकाणी जे आहे ते होळिका दहन करत असतात, पण आता सिटी आहे, आधीचे वेगळे होते, गावातले जे काही कचरा आहे यामध्ये या ऋतूमध्ये झाडाचे जे पानं आहे ते खूप गळत असतात, खूप कचरा जमा होऊन जातात, ते सगळं पेटवलं सुद्धा जातं, म्हणजे एक वातावरणाची शुद्धी सुद्धा होत असते याने। आता आपण गावाकडे तर नाही आहे, तर आपण कसं होळी दहन करणार आहे छोट्यामध्ये मी सांगू इच्छिते तुम्हाला। तुमच्या घराच्या एक कॉलनीमध्ये 10-12 घरं, म्हणजे जिकडे तुम्हाला शक्य वाटलं तिकडे, तुमच्या घरासमोर जागा असेल तर तिकडे तुम्ही छोटीशी काय करायची, लाकडं वगैरे जमा करायचे आहे आणि गोवऱ्या वगैरे तुम्हाला हे करायचं। जे एरंडाचा फांदा असतो तो मधात ठेवायचा आहे, त्याच्या अवतीभोवती लाकडं ठेवायचे आहे आणि त्याला चांगलं व्यवस्थित पेटण्यासाठी थोडे जे गवरे आहेत ते मार्केटमध्ये तुम्हाला भेटून जाईल, कारण आता घरं तर मिळत नाही ह्या गोष्टी, तर लाकडी गोवऱ्या जे आहे ते सगळं तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल, ते सगळं आणायचे आहे आणि त्यासोबतच तुम्हाला त्याची अग्नी पेटवायची आहे। आता नेमकं काय करायचं आहे यामध्ये की आपल्याला पूजा आपण नेमकं कशी करतो, त्या दिवशी पौर्णिमा आहे, पौर्णिमा तुम्ही जर सत्यनारायणची पूजा करत असाल तर नक्कीच सत्यनारायणची पूजा करा आणि त्या दिवशी नेमकं ते आपण नंतर अजून एक व्हिडिओ बघूया, कारण त्यामध्ये काही मंत्राचा उच्चार वगैरे करायचा आहे। त्या दिवशी पूजा तर तुम्हाला करायची आहे सत्यनारायणची, त्यासोबत रात्री या दिवशी पूर्णाचा नैवेद्य, आपण महाराष्ट्र वासी आहेत म्हणजे आपण महाराष्ट्रीयन आहे, तर आपल्याला पूर्णाचा नैवेद्य होळिकाला आपल्याला दाखवायचा आहे, पुरणपोळ्या वगैरे करायचे आहेत आपल्याला, त्यासोबत जे काही तुम्ही आपल्यासाठी स्वतःसाठी बनवतात काहीतरी स्वीट, पूर्णाचं नैवेद्य, भजे, पापड, कुरड्या वगैरे जे तुम्ही करत असता ते सगळं होळिकामध्ये आपल्याला दहन करायचं आहे। तर नेमकं तुम्हाला पूजामध्ये काय घेऊन जायचं आहे, तर हळद, कुंकू, आरती घेऊन जा तुम्ही तिकडं, होळीची आरती तुम्ही सुद्धा करा। आरतीचं जसं आपण ताट सजवत असतो त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, आरती, तुपाची, फुलाची माळ किंवा फुलाची माळ जर नसली तुमच्याकडे तर 4-5 फुलं तुम्ही ठेवून घ्या, त्यासोबत नारळ आपल्याला होळिकामध्ये आपल्याला अग्नीमध्ये टाकायचा। तर जेव्हा तुम्ही तिकडे जाणार दहनासाठी, आता ही तर झाली, तिकडे स्वच्छ करून झाडू वगैरे सूप साफ करून आपल्याला रांगोळी काढायची, त्याच्या चारीभोवती रांगोळी काढून घ्या।
हळद कुंकू अक्षता वगैरे त्या होळिकेमध्ये टाकायचं आहे. फुलांची माळ असेल तर ती घेऊन जा, ते टाकायचं आहे. बताशे, आपल्याला जे बताशे आपण घेऊन जात असतो, साखरेचं जे आपल्या गळ्यामध्ये घालत असतं आपण दुसऱ्या दिवशी देत असतं. महाराष्ट्रवासी तुम्ही आहे तर तुम्हाला माहिती आहे साखरेचे जे बताशे तुम्हाला रोडवरती सगळीकडे मार्केटमध्ये उपलब्ध असतात, ते साखरेची माळ जी आहे ते होळिकामध्ये अर्पण करा. सोबतच एक नारळ घेऊन जा तुम्ही, ते नारळ जे आहे होळिकेमध्ये टाका, तुम्ही त्यांना अर्पण करा. याने आई लक्ष्मीचा प्रिय आवडता सर्वात आवडता म्हणजे नारळ आहे, त्यामुळे आई लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. आणि त्यासोबत तुम्हाला घेऊन जायचे आहे खोबर ही त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. जर तुम्ही नारळ त्या दिवशी पूर्ण अर्पण केला तरी काय हरकत नाही, तुम्ही नारळ नाही घेतलं तरी काय हरकत नाही, पण तुम्हाला प्रसाद म्हणून जर पाहिजे तर तुम्ही खोबर त्याच्यामध्ये टाका आणि ते थोडंसं जाळलं गेले की मग ते तुम्ही काढून प्रसाद म्हणून तुम्ही घरी घेऊ शकता आणि सगळ्यांना घरी येऊन देऊ शकता. त्यानंतर जे पुरणाचा नैवेद्य आहे ते पुरणाचा नैवेद्य तुम्ही त्यामध्ये टाका, म्हणजे नैवेद्य म्हणून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. त्यासोबत काळे तीळ असतील, काळे तीळ पण त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. काळे तीळ हे सर्वात पवित्र मानलं जातं, म्हणूनच कोणतीही चांगली पूजा जर तुम्ही करत असाल तर त्या काळे तीळचं महत्व खूप जास्त आहे. त्यामध्ये सर्वात पवित्र असं काळे तीळ यांना म्हणलं जात आहे. तर जे काळे तीळ आहे ते सुद्धा तुम्हाला थोडं होळीमध्ये टाकायचं आहे. या प्रकारे आपला नैवेद्य, फूल, बताशे, हळद कुंकू अक्षता या सगळ्या जे आहे त्या होळिकामध्ये तुम्हाला दहन करायचं आहे, दान करायचं आहे. त्यासोबतच हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाणीचा लोटा असतो, आपण प्रदक्षिणा मारत असतात, 3 प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहे त्या दिवशी. आणि हातामध्ये जल घेऊन आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र मी सांगते तुम्हाला. अस्त्रिक्पा भय संत्रस्ते कृत्वा तम होली बाहलशेः अतस्त्वा पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव. आता हे बोलणं थोडंसं अवघड आहे, पण तुम्ही 2-3 वेळा प्रॅक्टिस केलं तर बोलून जाणार. आणि तिकडे गेल्यानंतर एक छोटंसं पेपरवरती तुम्ही किंवा मोबाईलवरती याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता, फोटो घेऊ शकता. आणि त्यानंतर ते जाऊन तिकडे आपल्याला बोलायचं आहे आणि आपल्या हातामध्ये जल घेऊन आपल्याला हे संकल्प करायचा आहे की मी होळिकाची पूजा कशाला करत आहे, की माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांतता, लक्ष्मी, अखंड लक्ष्मी नांदो, या सगळ्या गोष्टी तुम्ही मागायचं आहे. म्हणजे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदो, धनधान्य असू द्या, आमच्या घरी जे आहे माझ्या मुलांच्या, माझ्या कुटुंबियांचं आरोग्य चांगलं असू द्या, त्यांच्यावरती तुमची आशीर्वाद असू द्या म्हणून असं तुम्ही भगवंताला प्रणाम करून तुम्ही तिकडं संकल्प करू शकता. आणि त्यानंतर हे पाणी घेऊन आपल्याला जे आपण प्रदक्षिणा मारत असतो हे मंत्र म्हणून आपल्याला 3 प्रदक्षिणा असे घालायचं आहे आणि होळीला नमस्कार करून आपल्याला यायचं आहे. आणि जोपर्यंत ती होळी पेटत नाही, काही जण फक्त पूजा करतात आणि निघून येतात. मग आरती वगैरे पण तुम्ही करायचं आहे, म्हणजे आरती आपण घेऊन जातो, दिवाची आरती जी आहे आपण ती घेऊन जातो, तर त्याची आरती सुद्धा करा तुम्ही होळिकाची. आणि सगळंच पूजा तुमचं झाल्यानंतर काही जण लगेच येऊन जातात, पण लगेच न येता थोडा वेळ थांबा तिकडे, कारण अग्नी जी आहे, होळी आहे, ती होळीची जी आग आहे, जे आपण अंगारा म्हणलं असतं किंवा जी भाप आहे, गरम हवा आहे, ती आपल्या अंगाला जर लागलं तर त्याच्याने काय होतं, आपल्या अंगातलं जे काही आहे, काहीतरी कोणाला तरी काही करणी केलेली असते, भूत बाधा असो, नजर असतो, कोणाची नजर लागली झाली की मग आपल्या आयुष्यामध्ये काही व्यवस्थित होत नाही. नजर बाधा जी आहे ती दूर होते. आपल्या आयुष्यातले, आपल्या शरीरातले जे आजार आहे ते नष्ट होत असतात, कारण होळी ही स्वतः एक पवित्र अशी राख मानली जाते. आणि होळिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जे रंगपंचमी खेळली जाते किंवा होळी खेळली जाते ती आहे दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या सिटीमध्ये वेगवेगळ्या दिवशी खेळत असतात, कोणी 5 दिवसांनी खेळतात, कोणी लगेच दुसऱ्या दिवशी खेळत असतात. तर होळीची जी ही राख आहे त्या राखानेच आपली होळीची सुरुवात असते. एवढी पवित्र अशी ही होळीचा अंगारा असतो, तसंच त्याची अग्नी सुद्धा तेवढीच पवित्र असते. त्यामुळे आपल्याला थोडा वेळ तिकडे थांबून त्याची जी भाप आहे, त्याची जी उष्णता आहे ती आपल्याला शरीराला लागू द्यायची आहे. असं नाही की पटकन पूजा झाली आणि आपण निघून आलं, असं न करता थोडा वेळ थांबा, व्यवस्थित होळीला नमस्कार करा, तुमच्या मनात जी इच्छा आहे तुम्ही तिकडे सांगू शकता आणि त्यानंतर थोडंसं वेळ थांबून मग तुम्ही घरी येऊ शकता. दुसऱ्या दिवशी तुम्हाला परत त्या ठिकाणी जायचं आहे किंवा त्या दिवशी तुम्ही उशिरापर्यंत थांबलं तरी काही हरकत नाही. मग येताना तुम्हाला होळीची थोडीशी जी राख आहे ते घेऊन येऊ शकता. थोडं कडकडेचं तुम्ही होळीची राख घेऊन या.
जर थंड झालं तर दुसऱ्या दिवशी परत तुम्ही घेऊन येऊ शकता आणि त्याने आपली घराची सुरुवात, आपल्या घरामध्ये जे होळी आहे खेळायचं त्या दिवशी त्याची राख लावून मग आपण होळी, जे रंगपंचमी आहे, होळी आहे ते तुम्ही खेळू शकता। तर अशी आपल्याला छोटी घरच्या घरी किंवा घरच्या बाहेर, घरच्या घरी म्हणजे छोटामध्ये आपल्याला ही अशी होळी आपल्याला साजरा करायची आहे आणि अशा प्रकारे होळीचं दहन करायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। या होळीला तुमच्या आयुष्यातील सगळं निगेटिव्हिटी नष्ट होऊन पॉझिटिव्हिटीचा एंटर होणार आहे, पॉझिटिव्हिटी एंटर होणार आहे। तर श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा। श्री स्वामी समर्थ।